खूप धुकं पडलंय, खूप छान वेदर झालंय, सुंदर वेदर आहे बघा, सगळीकडे ग्रीनरीच आहे. आणि आमच्या आधीच्या ब्लॉग मध्ये इंग्लिश इग्नोर करा, पोरीच्या भावना समजून घ्या. इकडे दोन बसलेले आहेत माकड आणि हे आणि पुष्पराजला खूप हसायला आलंय, दिसलं का तुम्हाला हसू हे? आणि आम्ही चाललोय सातारला. मी ह्या ब्लॉग मध्ये चालले ह्यांच्या गावाला फिरायला फर्स्ट टाइम. And this is sudden plan. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या इंग्लिश नाही बोलले तरी चालते, आम्ही मराठी लोकांना एक्सेप्ट करतो व्लॉग मध्ये. आणि खास करून त्यांनी इंग्लिश बोलू नये ज्यांना येत नाही. आम्हाला येत आता आम्ही दाखवू तुम्हाला सडन काही बघू आता काय असेल दाखवण्यासारखं तर दाखवू, नाहीतर आपले ब्लॉग काय असेच असतात. आम्ही फक्त स्टार्ट करतो आणि एंड करायला विसरतो. आपण तो ब्लॉग एंडच नाही केला ना. अगदी काकींचं सांगितलं ना. चला भेटू ब्रेक. One hour later. गाईज जस्ट आम्हाला निघून एक तास झालाय आणि ह्या एका तासात 2 विकेट पडल्या आहेत. हे बघा, विकेट जिंदा झाली, नॉट आउट. आणि ही समोर फोन बघतो. दुसरी विकेट बघा, ॲनाकोंडा सारखी बिळ घालून गिळप घालून झोपलेला साप नागिन वाटलं. अच्छा म्हणून ऍक्टिंग करत होती, ब्लॉग मध्येच होतं म्हणून ते झोपले. क्यों बे ओवर एक्टिंग करता है साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. नव्हती मी बघितलेलं, ती जागी होती. भाई तो आवाज तरी बोलली नाही लय चिट्टू. आणि आम्ही दोघे आज युजल जागा आहोत, कारण की एका पुरले ड्रामा आहे गाडीत झोपण्याचा. बरं माझं झालं. मी तुला कंपनी द्यायला जागी आहे. मला गावी जाताना झोप नाही लागत यार सहसा. मी अशी तुला एक्साइटमेंट असते, आता माझ्या आई बाबांना भेटणार मी आता. आम्ही इथे स्नॅक करायला थांबलोय, मस्त वेदर आहे, छत्री घेऊन आलाय आम्ही. बाकीची माणसं भिजत गेली आहेत दोस्तो. आणि एक पोरगा खूप नाराज आहे कारण त्याचे 500 रुपये मिसिंग आहेत. आता हे 500 रुपये कोणी चोरले आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. ह्या ब्लॉगचा एकच मोठा आहे की नो चोर कोण. माझं नाही मी नाही चोर. छत्री बंद कर, तू पण कर. अरे हातात फोन आहे ना. लेट्स गो गाईज. बघू लोक जाऊन सीट्स पकडून बसलेत. ही लोक राहिले होते, ह्या लोकांना म्हटलं ब्लॉग नाही काढला, आपण थांबलो तिथे, पण आम्ही ब्लॉग काढले. आणि आम्ही आता सगळे काय खाणार, पाणीपुरी खाणार. 5 प्लेट पाणी. आम्ही कुठे पण आलो तरी आम्ही पाणीपुरीच खातो. पाणीपुरी आम्ही पाणीपुरीच खाणार. आणि खूप लोक आमच्याकडे बघतात कारण आम्ही ब्लॉग का काढतोय असा. कदाचित ते आमच्यासोबत येऊन सेल्फी पण काढून जातील. हा आहे आमचा कोळसा मॅन. सगळ्याच्या स्कूलमधल्या पुरी हा ब्लॉग बघितलं काय बोलतील. एवढं फेमस नाही आपण. नाही मम्मी टाकेल ना स्टेटसला, तिचे मित्र बघतील ना ब्लॉग. गाईज माझे मित्र मला बघून फिदा होतील. बघू आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो, इथला रिव्ह्यू देतो की ही इथली पाणीपुरी कशी आहे टेस्टला. मुलगा बघ कसा रुसून चालला होता, पण ते शेवटी बापाचाच प्रेम जे त्याला आणायला गेलं. हाच तो शख्स जर रुसून चालला होता. ह्याचे 500 रुपये आम्ही पाणीपुरी खाली तर हा उदास होतोय. गरिबांना खायला घालायचं असतं बेटा, गरिबांना खायला घालायचं असतं, असं उदास नाही व्हायचं. हे बघ 500 रुपये मध्ये फक्त त्याला 30 रुपये भेटतात. जय समर्थला बोनस भेटलेला, काकीने दिलेला 500 रुपये, त्याच्या आम्ही पाणीपुरी घेतलेली आहे. काकी थँक्यू. काकी मंडळ आभारी आहे. आणि मोनिका काकी की जय. मोनिका काकी की जय. विजय असो. मोनिका काकी की जय. गरवन काकी का विजय. अरे देते मी. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. ते बघा रडतोय.
माझी होती तुला देतो ना. त्या खिशातून नोट काढली. हिच्यापासून सावध राही दिसते ना. चोर आहे ही. पॉकेट कुणाचं जर मारला आणि ही बाजूला असेल तर हीच आहे. हीच आहे ते समजून जा. आता एक पाणीपुरीचा रिव्ह्यू देणार आहे. बघू पाणीपुरी कशी आहे. सुकापुरी लेने आएंगे बाद. कैलास भेळमध्ये आलो आम्ही गाईस. सो आम्ही रिव्ह्यू देणार आता पाणीपुरीचा. 30 रुपये आम्ही दिले तर 30 रुपये दिलेत. हिने मला ते खर्च करायला लावले. माझी काही सुद्धा चुकी नव्हती. 500 घेऊन. एक पोरं कसं अरे इकडे नको जेव पण इकडे. पैशाची पाणीपुरी खात आहात तुम्ही. एखाद्या गरीबाचा पोटाव पाय देऊन तुम्ही पाणीपुरी खाताय. तुम्हाला कसं वाटतंय? तुमची चोरीची पाणीपुरी आहे. मी नाही त्यात तुम्ही स्वतः बी तसली देत तुझी पाणीपुरी खातो. हिने ते पैसे चोरलेत बाई. हिने तर पसणार नाही. कशी आहे पाणीपुरी सांगा. आणि एकीने भेळ घेतली आहे. भेळचा रिव्ह्यू द्या. सांगताना एक नंबर. आणि आता खूपच टेस्टी पाणीपुरी होती. मस्त 4 झालेलो आहे आता. माझ्या सजेशनमुळे त्यांनी पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली. तिथला डोसा खायची मी. मला तिथला डोसा खूप छान आहे. सगळं छान आहे. कैलास भेळ आणि पाऊस येतोय. कैलास भेळ तुम्ही नक्की विजिट करा. तिथला डोसा खूप छान आहे. डोसा पाणीपुरी खाताना नाही पडला. तिथला डोसा पाणीपुरी खूप छान आहे. आणि सँडविच पण खूप छान आहे. आणि मिसळ रेकमेंडेड. हा पाणीपुरी इतकी चटपटी होती ना. मजा आली. चला अरे वैभव पागल आहे का. One hour later. बोला. हॅलो मॅम. चला आता आम्ही आलोय सायली प्युअर व्हेज मध्ये जेवायला. हे जेवायला. प्युअर व्हेज हॉटेल आहे. ढाबा आहे गाईस. आम्ही गावाला आल्यावर ढाब्याची फील घेतोय प्रॉपर. तुम्ही पण ढाब्यावर जाऊन जेवा. आणि समोरच आहे गुजर सराफ. ते काय ते आहे सिल्वर. मामाचं सरनेम माझ्या. मम्मी बघा कशी असते. मम्मी पण सोनं घालून आलेली आहे. कोणाला पण चांदी घ्यायची असेल तर या. चांदीचंच आहे का? कारण की हाऊस ऑफ सिल्वर लिहिलंय. हा गुजर सराफ. हे बघा हाऊस ऑफ सिल्वर. सी दी रिॲक्शन ऑफ वैभव. चला आता